तानाजी रक्ताने नाहून निघाले, पण लढा सुरू होता. उदय भाण्यानं आपले शमशेर काढले, तानाजीच्या पोटामध्ये खुपसले आणि शमशेर उपसताच तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला. रक्ताच्या थरोळ्यात तानाजी पडले आणि रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या तानाजीला उदय भाण्याने लाथ मारली आणि उदय भान म्हणतो, चल हात मारा, हमसे टकरात आहे, हमसे टकरात आहे. उदय भाण्याने लाथ मारली हे आमच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं बघितलं. तळपायाची आग मस्तकात गेली आणि 80 वर्षाचे आमचे मामा समोर आले आणि उदय भाण्याला म्हणतात, अरे उदय भाण्या, हे बड्या बगाडीच्या उडाली, रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या माझ्या पोराला लाथ मारतोस का हिजड्या? हिम्मत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाललं. मामाने मारलं उडाला, मामाने मारलं उडाला, दाखावर केलं वाराला, उभा केलं उदय भाण्याला, उदय भाण्याला दे हाडे, उदय भाण्याला दे हाडे, उदय भाण्याला दे हाडे. छातीवर मामा बसलेला, दातानं फोडलं नरडीला. निजा तुला आता जिवंत सोडत नाही, माझ्या पोराला लाथ मारतोस काय? तुला आता जिता सोडित नाही. 80 वर्षाच्या आमच्या मामानं उदय भाण्याचं नरड फोडलं आणि उदय भान खलास केला. बातमी सगळ्यांना कळाली, सगळ्या राजपुतांनी तलवारी टाकल्या, महाराजांना इशारा दिला आणि महाराज कोंढाणा किल्ल्याच्या पायऱ्या सोडून वर आले. गड आला होता, पण सिंहासारखा लढणारा मावळा आज राजांना सोडून गेला होता. महाराजांनी तानाजीचा देह बघितला आणि हंबरडा फोडून महाराज रडू लागले. ताना, तुम्ही सुद्धा आम्हाला सोडून गेला, तुमचं बलिदान व्यर्थ नाही जाणार का? आजपासून या गडाचं नाव बदललं, आजपासून या गडाचं नाव कोंढाणा नाही, आजपासून या गडाचं नाव सिंहगड. गड आलाय पण सिंहासारखा लढणारा माझा मावळा आज आम्हाला सोडून गेला. गडाचं नाव सिंहगड ठेवलं, तानाजीवर अंतिम संस्कार केले आणि जगाला दाखवून दिलं स्वराज्याबद्दल, आपल्या धर्माबद्दल किती निष्ठा असावी ही तानाजी मालवसरेकडे पाहून आपण शिकले पाहिजे. नावले संघटित केले, सजविले घाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास.